वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुविशालहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मादिदशमनी जन्मनामा तथा जयाने सदा वासनामातेरा जया कीर्त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति योऽन्तः प्रविश्वमुवाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशिहस्तचरणश्रवणत्वगाय प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता भक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ। हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि
नवनीत प्रिय रस नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण नवल विनोद विहारी 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 कृष्ण हरि जय राम हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय संकट हारे हो संकट हारी जय जय राम हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम जय राम हरि जय राम हरि जय राम जय राम हरि जय शरणागत देना देना
दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय हरि जय राम हरि जय
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवतो मस्तक या ठिकाणी लेखे तुझे सर्व रूपाय तुझी सद्गुरुनाथ महाराज की जय। तर आवाज होते श्री मंगल मूर्ती तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडे हेच माझे सर्व हेच माझे सर्व जोडे हेच माझे सर्व नलगे मुक्ते धन संपदा संत संगती सदा संत संग संत संग देही सदा संत संग देही सदा तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे पंढरीनाथ महाराज की जय। सिद्धिविनायक सेवा मंडळातर्फे महाराजांच्या सिद्धिविनायकांच्या समोर श्रावण मासानिमित्तानं कीर्तन महोत्सव गेले 7 दिवस चालू आहे। आज त्या महोत्सवाचा सांगतेचा दिवस समाप्तीचा दिवस। या महोत्सवामध्ये गेले 7 दिवस अनेक सर्वोत्तम छान चांगल्या कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला श्रवणानंदाचा लाभ मिळाला। पंचपक्वान्नांचं जेवण झालेलं आहे आणि आपलं जेवण झाल्यानंतर शेवटी सुपारी मुखवास असतो तसं आजचं माझं कीर्तन आहे। 6 दिवस छानपैकी सगळे व्यवस्थित झालेला आहे कार्यक्रम। मग शेवटी ताक असतं किंवा सुपारी असते तसा कार्यक्रम माझा आहे आजचा। मला मगाशी आठवण झाली 2010 साली पहिल्यांदा मी इथे आलो। त्या 10 सालापासून आजपर्यंत अव्याहतपणे भगवान सिद्धिविनायकाने बोलवून घेतलं आणि माझ्याकडनं सेवा करवून घेतली। आजचा हा सांगतेचा दिवस म्हणून अभंग सुद्धा तसा सांगतेचाच घेतला, कारण हा जो अभंग आहे तो साधारणतः कीर्तनाला येणाऱ्या श्रोत्यांचा तोंडपाठ असतो। अभंग हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हा अभंग कीर्तनाला येणाऱ्या श्रोत्यांचा तोंडपाठ असतो। याला कारण असं असतं की हा अभंग झाला की आपल्याला निघायची वेळ असते आणि काही श्रोते याच अभंगाची वाट बघत असतात बऱ्याचदा। कधी एकदाच एकही दान होतंय आणि आपण निघतोय। पण अतिशय प्रसिद्ध अतिशय अर्थाने गर्भित पण अतिशय दुर्लक्षित असा हा अभंग आहे। मी दुर्लक्षित या नात्याने म्हणतोय कारण हा अभंग एकदा सुरू झाला की आयोजक चला निरंजन शोधा, निरंजन कार्यकरी आहे का बघा, नारळ आहे का बघा, मोहन द्यायचं आहे, प्रसाद जागेवर पोहोचलाय का नाही बघा, लोक चप्पल कुठे ठेवली आहे आपलं ते बघायला लागतात। म्हणजे हा अभंग होईपर्यंत लोकांच्या या क्रिया आयोजकांच्या या क्रिया चालू असतात। त्यामुळे या अभंगाच्या शब्दांकडे या अभंगाच्या अर्थाकडे फारसं लक्ष जात नाही। म्हणून तुकोबारांच्या मागणीपर जे अभंग आहे मागणीपर त्यातला हा प्रसिद्ध अभंग आहे मागणीपर। प्रत्येक संतांनी मागणीपर अभंग लिहिले। मागणीपर म्हणजे आम्हाला भगवंता आता तुझ्याकडनं काय पाहिजे, अल्प आयुष्य व्हावेत या कुळा
माझी आस धरा हरीची आस आयुष्य भावे तया कुळा. हा नामदेवाचा मागणी पर आपण तुकोबारांनी मागणं केलं. इथे मागणं कोण करतो? हे मागतो कोण? दोन गोष्टी ज्याच्याकडे नसतात तो मागतो. दोन गोष्टी ज्याच्याकडे नसतात तो कायम मागत असतो. आता मला प्रश्न असा पडतो, तुकाराम महाराजांकडे काय कमी होतो? त्यांना मागायची काय गरज होती? दोन गोष्टी कमी असतात म्हणजे काय? एक तर ती वस्तू आपल्याकडे नसते तर आपण वस्तू मागतो, आणि दुसरी गोष्ट एखाद्या वस्तूची आपल्याला गरज असते तर आपण मागतो. बघा, आता आपण जेव्हा जेव्हा मागणी करतो ना कोणाकडे, तेव्हा या दोन व्याख्यांमध्ये, दोन कन्सेप्ट मध्ये, शुद्ध मराठी भाषेत सांगतोय, दोन कन्सेप्ट मध्ये आहे की नाही बघा. एखाद्याकडे आपण मागतो, अहो मला थोडा गोडभर चहा मिळेल का? म्हणजे याचा अर्थ मला आत्ता चहाची तल्लफ आलेली आहे, म्हणजे चहा माझ्याकडे आत्ता नाही, हे पहिलं. आणि चहा मला अजून करता येत नाही, त्यामुळे हे दुसरं. म्हणजे एखादी गोष्ट मी मागतो त्या अर्थी मला ती हवी आहे, म्हणजे ती माझ्याकडे नाही. आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे ती नाही म्हणून ती हवी आहे. घुमावून घुमावून तिकडेच येतो आपण सगळेजण. माझा मुद्दा तिथेच आहे. पण तुकोबारांना काय गरज होती? ज्यांच्यासाठी पंढरीचा पांडुरंग विमान घेऊन आला, पहिलं आले हरे शंख चक्र गदा पद्म शोभे करी. पहिलं आले हरे शंख चक्र गदा पद्म शोभे करी. पहिलं आले हरे. असा परमात्मा उभा आहे. गरुड येतो त्वरे पडकारे, असा गरुड घेऊन भगवंत घ्यायला येतो या तुकोबारांना. ज्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढण्यासाठी परमात्मा येतो आणि तो पाय हातात धरतो, तिच्या पायातला काटा काढतो. अशा तुकोबारायांना कशाची गरज होती हो? आणि काय त्यांच्याकडे नव्हतं? सगळं होतं, सगळं होतं. तुकोबारायांसमोर शिवाजी महाराजांनी नजराणा दिला, पालखी पाठवली. मला आपल्याला भेटायला यायचंय पण ते या सगळ्यामुळे येता येत नाही, आपण आमच्या दरबारात यावं अशी तुकोबारांना पालखी पाठवली. तेव्हा तुकोबाराय शिवाजी महाराजांना पत्र लिहितात. तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय, तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय, वृथा सीण होय चालण्याचा, वृथा सीण होय चालण्याचा, तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय. काय शब्द सर्व तेव्हा शिवाजी महाराजांना तुकोबाराय सांगतात, तुमच्या मागे येऊन आम्ही करू काय? तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय. आमचं काही काम नाही हो. वृथा सीण होय चालण्याचा. आज समजा मला पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवारांनी गाडी पाठवली आहे, माझी हिंमत अशी म्हणायची, तुम्हा पाशी आम्ही दादा येऊन आम्ही लगेच पळू, जाताना फोटो काढू, सेल्फी वगैरे, भेटू अजित दादा, फेसबुकला लगेच मोकळू. पण तुकोबाराय भाषा कशी आहे बघा. तुम्हा पाशी आम्ही येऊनिया काय, वृथा सीण होय चालण्याचा, पांडुरंग आम्हा तारिता पोषिता, पांडुरंग आम्हा तारिता पोषिता. काय उत्तर दिले शिवरायांना? पांडुरंग आम्हा तारिता पोषिता, आणि कांची व्यथा काय ते, आणि कांची व्यथा काय ते, आणि कांची व्यथा
काय ते तुम्हा पाशी आम्ही. असे तुकोबार आहे. मला सांगायचा मुद्दा, तुकोबारांची भूमिका किती. पांडुरंग आम्हा तारिता पोशिता अनेकांची व्यथा काय. आमचा पांडुरंग आम्हा तारिता पोशिता अनेकांची व्यथा काय देते. असे तुकोबार आहे. काय गरज आहे त्यांना मागायची. म्हणून म्हणलो मागणी पर अवलंबून हे चिदान देगा दे. देवा तुला द्यायचं झालं तर हे दान दे. कुठलं. तुझा विसर न भावा हे चिदान देगा दे. म्हणून मागणं फार अवघड असते बा. माणसं नेमकं ऐन वक्ताला गोंधळून जातात. मागण्याची वेळ आली की जोपर्यंत साधनेमध्ये योग्य मार्गावर असतो तोपर्यंत योग्य साधनेत असतो. पण जेव्हा देव म्हणतो माग चल व्हॉट यू वॉन्ट, तिथे गल्लत होते. याचं उत्तम उदाहरण आता सध्या माहेश्वर नावाचं ठिकाण आहे आपल्या नर्मदा मैयेच्या किनारी, ज्याला पूर्वी माहेशमती असं म्हणतात. पूर्वीचं नाव तिचं माहेशमती आहे. बाहुबलीची माहेशमती नव्हे बरं, ती माहेशमती. त्याचा चेहरा बोलला बघा त्याला. इतक्या वेळ चेहऱ्यात चालू होतं कुठल्या भाषेतली चालू. बाहुबलीचं माहेशमती नंतर त्या माहेशमती नगरीचा राजा, त्याचं नाव सहस्त्रार्जुन. आजही महेश्वरला सहस्त्रार्जुनाचं नाव मंदिर पाहायला मिळतं. आणि आजही महेश्वरचा राजा हा सहस्त्रार्जुन मानला जातो, ज्यांनी रावणाचा 4 वेळा पराभव केलाय. सहस्त्रार्जुन. त्या सहस्त्रार्जुनाचा वध भगवान परशुरामांनी केलाय. पण हा सहस्त्रार्जुन कोण आहे तर भगवान दत्तात्रेयांचा सगळ्यात लाडका भक्त म्हणजे सहस्त्रार्जुन आहे. भगवान दत्तात्रेयांनी थेट 3 लोकांना अनुग्रह दिला. थेट 3 लोकांना. पहिला सहस्त्रार्जुन, दुसरा यदुराजा आणि तिसरे जनार्दन स्वामी म्हणजे नाथ महाराजांचे गुरु. असे थेट अनुग्रह तिघांनाच दिले. त्यातला सहस्त्रार्जुन म्हणजे काय ताकदीचा माणूस आहे बघा. उपासना काय ताकदीची असेल. पण एवढी उपासना केली तरी मागण्याची वेळ आली मात्र तिथे गल्लत झाली. तो खाली आला 99 वरनं. त्यांनी मागितलं माझ्यासारख्या श्रेष्ठ माणसाच्याच हातून माझा मृत्यू पाहिजे. काय गरज होती हो. दत्त महाराज प्रसन्न झाले होते. काय हवं ते मागितलं असतो. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मी तूपणाचे झाले बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त असं म्हणून आपण मोकळे झाले असतो. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा भेदा चुकला. हे मागणं आहे हो नाथ महाराजांचं. सहस्त्रार्जुनाने मागितलं माझ्यासारख्या श्रेष्ठ माणसाच्या हातून माझा मृत्यू पाहिजे. म्हणून परशुरामांची निर्मिती. म्हणजे आयुष्यभर उपासना केली ना, वाईट होती का दत्त महाराजांची उपासना उत्तम. मागायची वेळ आली मरणार तिथे गल्लत झाली. ते सापशिडीचा खेळ असतो ना तसा आहे. 99 पर्यंत सगळ्यात 99 वरचा साप मोठा असतो. आयुष्यभर उपासना करत 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 आपण 99 पर्यंत पोहोचतो. मागायची वेळ आली की परत खाली येतो आपण. याचं दुसरं उदाहरण बॅरिस्टर जीना. कालच आमचा विषय झाला. आपण बॅरिस्टर जीना नाव ठेवतो वगैरे ते सगळं बरोबर आहे. पण बॅरिस्टर जीना लोकमान्य टिळकांचा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहे. बॅरिस्टर जीना टिळक जेव्हा गेले तेव्हा टिळकांच्या घरापासून चौपाटीपर्यंत खांदा देणारे बॅरिस्टर जीना आहे. म्हणजे काही कमी आहे का नाही. पण मागायची वेळ आली तेव्हा गल्लत झाली की नाही. आपण ही उदाहरणं मी का देतोय. हे जिनांना चांगलं मिळत नाहीये बरं का. नाही उद्या माझ्या घरात माग मी पुन्हा सांगतोय. उपासनेच्या मार्गावरती आपण जे साधना करतो त्या मार्गावर जात असताना जेव्हा खऱ्याची परीक्षेची क्षण कुठे येतो तर मागायची वेळ येते तेव्हा. म्हणून तुकोबारा ते फार पर्टिक्युलर या बाबतीत. तुकोबारांना बरोबर माहितीये 99 वरून पाय घसरणार आहे आपला. म्हणून पहिलंच मागितलं हे चिदान देगा देव, तुझा विसर न व्हावा.
तुझा विसर होऊ देऊ नकोस. या अभंगाचं मला फार चिंतन गोड का वाटतो, कारण तुकोबाराय अतिशय मोजून मापून शब्द वापरणारे संत आहेत. वाटते तसं म्हणून कुठेही संत तुकोबाराय शब्द वापरत नाहीत, मोजून मापून. कारण व्यवसाय वाण्याचा आहे त्यांचा, त्यामुळे मोजून मापून. पापात माप नाही, मापात माप नाही, माप टू माप. 1 ग्रॅम पुढे नाही, 10 ग्रॅम 100 ग्रॅम वाढलं तर एक रौप्य पदार्थ जातो की नाही आपलं. माप म्हणजे माप. तुकोबाराय अतिशय पर्टिक्युलर शब्द वापरतात. कुठेही तुकोबारायांचे आगळ पगळ शब्द नाहीये. तसं बघायला गेलं तर तसे शब्द समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या वाङ्मयात दिसतात. जर समर्थांना जर वाटलं हा शब्द मला इथे पाहिजे, ते ओढून ताणून आणतात तिथे. समर्थ तिथे पाहत नाही ह्या शब्दाला कसं करू, 1-2 लावून देतील आणि त्याला जागेवर बसवतील. एखादं पोरगं खेळत असतं बघा, बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये बरेच आई वडील आपल्या मुलांना मला त्रास देण्यापेक्षा बुवाला त्रास दे असं म्हणून कीर्तनाला श्रोते आणलेले असतात. ते इकडं फिरत असतं, तिकडे फिरत असतं सतत. काही जण मग त्या मुलाला मग गोंजारतात, बाबा बस शांत, बस शांत, बस शांत, की ते बसतो. पण नाही बसत नाही, ते एक लावून देतात ना. तसे ते गोंजारणारे जे आहेत ना ते तुकोबार आहेत, आणि लावून देणार आहेत ते समर्थ आहे. बस एका जागी तिथे बसतंय. उदाहरण देऊ का? अचपळ मन माझे नावरे आवरिता. अचपळ हा शब्द नाहीये, चपळ असा शब्द आहे. चपळ म्हणजे पारा, आणि समर्थाने चपळ हा शब्द माहित नव्हता का? कारण पुढे लगेच येते चपळपण मनाचे नावरे आवरिता. चपळपण म्हणजे माहिती शब्द समर्थांना, पण अचपळ असा शब्द लावलाय. चपळाला अ लावलाय आणि दिलं एकूण बस टाकलं. अचपळ म्हणजे अचपळ. हा जो शब्द लावलाय तो चपळ अधिक चपळ यासाठी तो वाटतो अचपळ. अचपळ या शब्दाला काही अर्थ नाही, पण असा ठेवून दिले समर्थांनी तिथे खरंच वाटतं हा मराठीतला शब्द आहे का. तसं तुकोबारायांचे अभंगातले शब्द हे मोजून मापून वाटते तसं म्हणून गच्चीला प्राची, प्राचीला गच्ची असं यमक नाही जोडवलं पुलंच्या भाषेत. अभंग इतका गोड. हेची दान देवा, हेची दान. कुठलं ते? पहिला शब्द वापरला, तुझा विसर न व्हावा. अभंगाच्या सुरुवातीला न हा शब्द येतो. न न. मला प्रश्न असा पडतो, तुकोबारायांना न कशाला वापरायचा, निगेटिव्ह कशाला पहिलंच म्हणू शकले असते. हेची दान देगा देवा तुझे स्मरण असावे असं म्हणू शकले असते. तुझा विसर न व्हावा कशाला, तुझे स्मरण असावे. तर न हा शब्द वापरायचं कारण तुकोबारायांना अशी भीती वाटते, नव्हे 100% गॅरंटी आहे की माणूस पुढच्या काळामध्ये त्याला विसरणार आहे, म्हणून तो न शब्द वापरलाय. तुझे स्मरण असावेपेक्षा न असावं, न व्हावं, स्मरण विस्मरण होऊ नये. मग त्याच्यासाठी मी गुण गायन आवडी हेची माझी सर्व, त्यासाठी मी तुझं सतत स्मरण करीन. सतत. नामदेव महाराज म्हणतात ना त्याप्रमाणे, नाम गाऊ नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम गाऊ नाम ध्याऊ, नामे विठोबाला पाहू, नामे विठोबाला, नामे विठोबाला, विठोबाला पाहू, नामे विठोबाला. नाम गाऊ नाम ध्याऊ, नाम गाऊ नाम ध्याऊ, नामे विठोबाला, नामे विठोबाला. पुढे आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे
आपण लाखोली हा शब्द दुसरीकडे लावतो, पण तो लाखोली या शब्दाची गंमत अशी आहे की त्याला ज्याला भक्तीची खोली कळली ना त्याला लाखोली हा शब्द कळतो. ती खोली कळायला लागते, त्याशिवाय मजा नाही. नामावणे लाखोली सदा कशासाठी आनंद नामे बाबू गोविंदा, आनंद नामे बाबू गोविंदा. अनंत नाम व्हायची. इथे शेजारीच अनंताचं झाड आहे, ते पाहिल्यावरती हा अनुभव सुद्धा म्हणायचे. आनंद नामे आनंद नामे आनंद नामे बाबू गोविंदा. नाम गाओ नाम गाओ नाम गाओ नाम गाओ नामे विठोबाला नामे विठोबाला विठोबाला बाबू नामे विठोबाला 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 बाबू गोविंदा. यासाठी आम्ही काय करू? वाहू. आणि नुसतं वाहू नव्हे असं व्हायचं नाहीये, यासह वाहू. अनंत नामे. देवा तुला काय देऊ? काय देऊ? बोल बोल. व्हॉट डू यू वांट? असं देवालाच विचारावं. आजपर्यंत त्याने आपल्याला विचारलं, बोल तुला काय हवं. आता इथून पुढे आपण त्याला विचारायची वेळ आली पाहिजे, बोल देवा तुला काय. तो म्हणे तू काय देशील? अनंत नामे वाहू गोविंदा. देवाला काय पाहिजे तर ते स्मरण सतत असण्यासाठी, तुझा विसर न व्हावा यासाठी गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी. माझ्याकडे काय देवा? काय नाही बाबा. मग भगवंत म्हणाले बाळा एवढे हे असं कसं मागतो? अजून काही हवंय का? अजून काही हवंय का? बोल बोल. तुला मुक्ती देऊ, पैसा देऊ, ऐश्वर्य देऊ. तर पुढे तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा. काय मजा आहे बघा या अभंगात. न लगे मुक्ती धन संपदा. वास्तविकता क्रम कसा असला पाहिजे? संपदा धन मुक्ती. आपण सर्वसामान्य काय मागू पहिले? काय ते याचं बघ बाबा. देवा बाकी सगळं होऊ दे, आमचं महिन्याचं काय ते भागो बाबा. कमीत कमी रिचार्ज करणे एवढे तरी पैसे मिळाले आम्हाला तेवढे पास. हो मी सध्या पाहतो ना, अनेक जण मी पुढे आपल्या सांगितलं मान खाली वाकून राहा माणसा तर तू मोठा होशील. आता मान वर कोण कोण राहतं? ज्याच्या मोबाईल मध्ये रिचार्ज नसतो तो. पण काही जण रस्ता क्रॉस करत असले येत असले की आपण बाजूला व्हा, कारण तो 100% आपल्याला धडकणार असतो. तेवढा वेळ सुद्धा पुढे बाहेर घालवत मान नजर खाली. मी खरं सांगेल, परवा माझी गोष्ट आहे. एसटीनं जात होतो पुणे सातारा. गाडी मधले सगळे जण असे मोबाईल मध्ये मान घालून, मीच फक्त असा होतो. त्याला कारण माझ्या मोबाईल मधला रिचार्ज संपला होता. आणि लक्षात होतं काही उपयोग होणार नाही सातारा जाईपर्यंत. माझं मन तिथेच गेले हो ऑलरेडी. जे जिथे जायला नको तिथे गेलंय. म्हणजे पहिला शब्द वापरलाय धन. हा आपल्यासाठी संत तुकोबाराय ज्या तुकोबारायांच्या पातळीवरती मागतात तेव्हा ते पहिलं काय मागणार? न लगे मुक्ती. कारण पहिली मुक्ती आहे त्यांना. धन संपदा हे नंतरचे विषय आहेत त्यांच्यासाठी. पहिली मुक्ती आहे. घे घे मुक्ती घे. नको मुक्ती देवा अजिबात नको. कारण भक्तीची तृप्ती इतकी झालेली असते की मुक्ती सुद्धा नको वाटते. पण हरिनाथ महाराज भक्तीची तृप्ती इतकी वाढलेली असते की त्याच्याबरोबर मुक्ती सुद्धा नको वाटते. ज्ञानोबारांची एक ओवी आहे, जया भक्तीची येथुली प्राप्ती ते कैवल्य ते मागे सर्व म्हणते. ज्याच्या अंगात भक्ती आलेली असते ना, त्याची तृप्ती आलेली असते ना, त्याला मुक्ती बिक्ती नको वाटते. देवा मला मुक्ती नको. का? कारण मुक्त झाल्यावरती परत इथे यायचंच नाहीये. इथे काय आहे तर तुझी भक्ती त्यांनीच होणार आहे. इथे गेल्यावरती यायचं जायचा विषय नको. भरपूर भक्ती करण्यासाठी मला आयुष्य दे.
आपल्याला आयुष्य सगळ्यांना मिळाले ते कशासाठी असावं? तर बाबा रे आतापर्यंत झालं भरपूर, नातवंड पतवंड मुलं बाळे छान, आता तुझ्यासाठी बरं देवा. म्हणून आम्ही कायम सांगतो 60 पर्यंत जेव्हा 60 होते प्रत्येकाची, त्याच्यानंतर तुला केल्या जातात बघा. तुला 60 नंतर तुला असतात, 60 75 80 वगैरे सगळे तुला केल्या जातात. त्या आधी का केला जात नाही तो? 60 नंतर तुला का करायचे असतात? कारण 60 नंतर सांगायचं असतं इथून पुढचं सगळं जीवन तुला 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 तुला. 60 पर्यंत मला मला मला, आणि ते स्वाभाविक आहे असावं, मला मला मला. 60 नंतर तुला 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 तुला, बस उरलो उपकारा पुरता. म्हणून पहिला शब्द मुक्ती पाहिजे का तुला? बोल बाळा मुक्ती पाहिजे. नको नको मुक्ती नको. बर बाबा धन, हा धन कशाला बाबा? शिवाजी राजेने मला पाठवलं, धन मी परत पाठवलं. संपदा नको बाबा, संपदा घर आहे तेच बरं आहे आपलं. तेव्हा माझं घर चांगलं असलं की माझं लक्ष तिथे राहील. मला लक्ष तिथे ठेवायचंच आहे, पण जास्त लक्ष तुझ्याकडे पाहिजे. याचं उत्तम उदाहरण शबरी मातेला तिचे वडील मतंग ऋषी सांगून गेले नाही राम केव्हा येतील, त्यामुळे ती घराकडे कमी लक्ष ठेवत होती आणि बाहेर लक्ष जास्त होतं. आत्ता राम येतील, आत्ता राम येतील, आत्ता राम येतील, आत्ता राम येतील. म्हणजे घराकडे लक्ष नव्हतं असं नाही, घरातली व्यवस्थित ठेवत होती, कारण राम आल्यावरती त्यांना घरात घेऊन जायचे आपल्याला. मला काय प्रश्न पडतो, जर सांगून गेले असते मतंग ऋषी की राम अमुक अमुक दिवशी येणार आहे, तर तिनं काय केलं असतं? त्या दिवशी सकाळी घर आवरायला घेतलं असतं, सगळे कपडे कपाटात टाकले असते, दार बंद. राम गेल्यावरती दार उघडल्या सगळं कर्म रिटर्न्स. हे आपण करतो, पुन्हा आपल्याकडे देव कधीतरी येतो, नवे येतच नाही, पण जो तयार असतो ना देवा केव्हाही ये. आम्ही तुझ्या स्वागतासाठी तयार. मला सांगायचा मुद्दा तिथे बाबा रे मुक्ती धन नको, संपदा नकोच देवा. तिकडे संपदा आली की माझं लक्ष तिथेच राहील. मग देव अरे अरे मग तुकारामा तुला हवंय तरी काय? लोक माझ्याकडे धन मागतात, संपदा मागतात, मुक्ती मागतात, तुला काय हवंय बोल. द्यायचं झालं तर देवा देणार का? काय काय पाहिजे? संत संगती सदा. देवा द्यायचं झालं तर संत संगत, चांगल्या लोकांचा संग दे. संत वगैरे वगैरे हा नंतरचा विषय, चांगल्या लोकांचा संग दे बाबा रे. माणसाच्या आयुष्यात संगती फार आवश्यक असते. बरं दोन शब्द आहेत आपल्याकडे, संगती आणि कुसंगती. संग आणि कुसंग, कुसंगती नाही, संग संगती आणि कुसंगती. गंमत बघा, संगती किंवा कुसंगती या शब्दामध्ये गती हा शब्द आहे. संगती यामध्ये गती हा शब्द आहे. ज्याच्या येण्याने आपल्या जीवनाला चांगली गती प्राप्त झाली संगती, आणि ज्याच्या जीवनात येण्याने आपल्या आयुष्याची वाताहत झाली ती कुसंगती. आता आपण ठरवा आपल्या आयुष्याचा आलेख की कोण येण्याने आपल्या जीवनाची गती प्राप्त, चांगली गती प्राप्त झाली, आणि कोण येण्याने आपण 99 वरून 13 वर आलो. पंढरीनाथ महाराज की. माणसाच्या आयुष्यात गती फार 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 भयानक असेल संगती, आणि ती मिळणं तर फार मुश्किल बात आहे. राज मिले गजराज मिले सुखसाज मिले सब कुछ मिले, पर सत्संगती मिलना मुश्किल है. दादा हे बंद आहे. हवं ते बदलायला गेले ते मग आपल्याला आवाज मिळेल. त्या सतत त्याला असं करावं लागतं, टोकावं लागतं सतत. बाबा रे आता वाईट दिसतंय, चल पुढे चल पुढे चल पुढे. मग लक्षात येतं अरे एवढं सगळं केलं पण सेल अजून बदलला गेला नाहीये, तो गेलाय, तो अजून संगतीचा सेल लावल्याशिवाय उपयोग होत नाही आयुष्यात. तशी संगती महत्वाची हो. म्हणून तुकोबाने शब्द वापरतात की बाबा मला काही नको, द्यायचं झालं तर चांगल्या लोकांची संगती, जेणेकरून माझ्या जीवनाचा विस्तार वाढतोय. आपण कायम श्लोक, एक कायम अभंग म्हणतो बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. काय गंमत आहे, प्रल्हाद याचं बीज काय हो? दोघही असुरे, नवरा बायको, आई वडील. म्हणजे तसं बघायला गेलं तर बीज शुद्ध नाहीये,
तरी त्यांच्या पोटी प्रल्हादासारखा मुलगा जन्माला आला, कारण आईच्या उदरात असताना नारदांची संगती लाभली. ओम नमो भगवते वासुदेवा या नामस्मरणाची संगती आईच्या उदरापासून मिळाली. परिणाम पुढे प्रल्हाद झाला. ध्रुवाला देवर्षी नारदांची संगती लाभली. ध्रुव कुठल्या गेला. वाल्याचं चरित्र तर आपल्या सगळ्यांना म्हणजे वाल्याच्या जीवनात नारद येतात काय आणि तो वाल्या वाल्मिकी म्हणून रामचंद्रांचं चरित्र लिहितो काय. भगवान व्यासांच्या जीवनामध्ये नारद येतात काय आणि श्रीमद भागवत लिहून काढतात काय. आपल्या आयुष्यात माणसं येणं फार चांगली फार गरजेची बाब. आज आम्ही समाजात फिरतो, चांगल्या घरातली मुलं वाईट मार्गाने निघालेले पाहत असतो. चांगल्या घरातली मुलं वाईट घरात काही वाईट शिकवलं जातं का नाही, सगळं चांगलं आहे. पण संगत शाळेमध्ये त्या लेकराला काय संगत मिळेल माहिती नाही, कॉलेजमध्ये गेल्यावर त्या मुलाला काय मुलीला काय संगत मिळेल माहिती नाही. परिणाम म्हणून आपल्या संस्काराचा पायाच इतका पक्का करावा. बाबा रे म्हणतो कुठेही जाऊ तो वाईट मार्गाला लागणार नाही याची खात्री मला आहे. तू नंतर सांगशील याची खात्री मला आहे. माझा भक्त, माझा मुलगा, माझा देव, हे सगळं माझी खात्री ही संगतीनच येतो. आणि माणसाच्या आयुष्यातली ती संगती फार गरजेची. एक आणि छोटीशी जरी संगत लाभली ना तरी माणसाचं जीवन बदलतं. त्या संगतीला काही 12-12, 13-13 वर्ष एखाद्याच्या संगतीत राहावं लागलं पाहिजे असं काही नाही. एखाद्याचं आयुष्य पटकन येतो आणि आयुष्य बदलून जातं एक क्षणात. आम्ही कायम उदाहरण देतो. जगामध्ये आपल्या आळे फाट्यावरती रेड्याचं मंदिर आहे. रेड्याचं मंदिर तिथे रेडे महाराज म्हणून म्हणजे रेडा. आता मला सांगा जगामध्ये एवढे रेडे आपण पाहतो. मी बाहेरचे म्हणतोय, घरातले नव्हे. एवढे रेडे आपण पाहतो. कुठल्या तरी रेड्याचं मंदिर पाहिलं का आपण? एकच रेड्याचं मंदिर प्राप्त झालं. कुठलं? ज्या रेड्याला ज्ञानोबारायांचा संघ लाभला त्या. एक सेकंद संघ लाभला, फक्त डोक्यावर हात ठेवला आणि रेडा बोलायला लागला. जगामध्ये भिंती कमी आहेत का? अनेक भिंती आहेत, पण ज्या भिंतीला ज्ञानोबारायांचा संघ लाभला ती भिंत मोठी झाली. संघ एवढसा असतो बस, तो सुद्धा आयुष्य बदलून टाकतो. म्हणून आमचे महाराज कायम सांगतात, जर आपण एखाद्या चांगल्या संगतीत असू तर ऍट एनी कॉस्ट कितीही कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली तरी ती संघ सोडू नये. आणि आपण जर एखाद्या वाईट संगतीत असू तर कितीही चांगलं हो लगेच सोडून मोकळं व्हावं, कारण ते घातक ठरू शकतं, गती खुंटीत करू शकते. ती संगती असू शकते चांगली पुढे नेणारी, आणि खुंटीत करते ती कुसंगती असू शकते. आपल्या जीवनाला पुन्हा सांगतोय, या 7 दिवसाच्या कीर्तन श्रवणाचा हा तरी आज जरी विचार करूया आपण. बाबा रे, माझ्या जीवनात एखादी व्यक्ती आली, ती जीवनात आल्याने माझी गती काय प्राप्त झाली, काय गती प्राप्त झाली असं नको. आणि जर कळलं अरे ही माणसाच्या जीवनात हा आल्याने माझ्या आयुष्याचं खूप बरं झालं, त्याला कधीच सोडू नये. आणि अरे उगाचा हा आला लगेच सोडून मोकळं व्हावं, काय करावं. म्हणून तुकोबाला सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा. तेव्हा खरंच काही नको, कारण एकदा संगती प्राप्त झाली की संपदा धन येणारच आहे माझ्याकडे. वैचारिक धन येणार, वैचारिक संपत्ती येणारच राहणार. म्हणून 4 पैसे कमी असले तरी चालतात. आजच्या काळामध्ये मी स्पष्ट सांगतोय, मी माझ्या स्वभाव दोघेही कीर्तनावर उदरनिर्वाह आहे आमचा. चरितार्थ पूर्ण कीर्तनावर आहे, पण तुमच्यासारखी संगती लागते ना, आनंद असतो आम्हाला. का सांगतोय, आयुष्यामध्ये ही जी माणसं राहतात ना, बाबा रे चल पुढे, तू काय बस, मी आहे पाठीशी, मी आहे पाठीशी. त्या कुसुमाग्रजांची कविता आहे बघा, कणा नावाची, कणा. त्यामध्ये शेवटची ओळ फार महत्वाची, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. अशी लढ म्हणणारी माणसं असतात ना, ती संगती त्यांची कधी सोडू नये. ते काही आपल्याला उचलून 50 रुपये देणार नाही, 100 नाही, पाठीशी असतात ते. चल पुढे चल. पण तेही लक्षात ठेवा, कोण पाठीशी ढकलतं हेही महत्वाचं आहे, आणि कोण पाठीवरती हात फिरवतंय, चल रे बाळा मी आहे. आणि तुकोबारांना विचारा, बाबा संगती देतो तुला, चल. त्याचा फायदा काय? तुका म्हणे, पांडुरंग म्हटलं, बोल 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 काय पाहिजे, बोल 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 आता म्हण, आता पाहिजे, बोल तुझ्यासाठी काहीतरी माग. आतापर्यंत सगळं लोकांसाठी मागितलं, आता माग, आता माग.
तुका म्हणे गर्भवासी कशासाठी सुखे घालावे आवासी. बाबा रे गर्भवास सुखाचा दे का परत इथे येण्यासाठी. आणि का परत यायचं आहे तर बाबा रे तुझं स्मरण सतत राहावं. बघा असं खेळ आहे सगळा या अभंगाचा. जन्माला परत कशासाठी यायचं तर तुझं स्मरण अखंडित राहावं यासाठी. परत जायचं नाही आम्हाला इथेच यायचंय कारण तेव्हा इथे आल्यानंतर खरी भक्तीचा आनंद कळतो. या भागात आपण राहतोय त्यामुळे आपल्याला कीर्तनाचा आनंद काय हे कळतो. इथून थोडं पुढे लांब गेल्यावरती चाललंय काहीतरी त्या देवळात बाबा. इथल्या लोकांना उद्योग नाही. 2-2.5 तास बसतात आपली सगळी संध्याकाळच्या वेळेस. असं नावं ठेवण्यात कमी येतो. मी अजून थोडं पुढे जातो. या भागामध्ये एवढीच लोक राहतात का नाही. पण ज्यांना यातला आनंद कळतो ना ते बरोबर कमोदी कायचा तो परिमळ कमोदी कायचा तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे कमोदी कायचा तैसे तुझे ठावे. साहेब याचा आनंद इथे जन्माला येण्यावरती आनंद काय तो इथे जन्माला आल्यावरच कळतो. त्याशिवाय कळत नाही. म्हणून तुकोबाराय मुद्दामून मागणं मागतात देवा काय द्यायचं आलं तर परत जन्माला घाल. परत परत जन्माला याच मातृभूमीमध्ये याच भूमीमध्ये याच आपल्या चिंचवड भागाचं वैभव असणार आहे. याच चिंचवडचं वैभव असणारे दामोदर वासुदेव आणि बाळकृष्ण नावाचे 3 लेकरं चापेकरांची मुलं जेव्हा फासावरती चढायला निघाले तेव्हा त्यांना विचारलं शेवटची इच्छा काय. तेव्हा त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली दामोदरांनी लोकमान्य टिळकांना भेटायचे. अण्णा त्यांना अण्णा म्हणायचे टिळकांना. अण्णांना भेटायचे. अण्णांना समोर आले आणि लोकमान्य टिळकांनी विचारलं दामोदरा काय पाहिजे बोल काय इच्छा शेवटची. तुमच्या रोज पूजेतली ज्याचा तुम्ही रोज अभ्यास करता ती भगवद्गीता मला तुम्ही वापरत असलेली भगवद्गीता माझ्या हातात घ्यायची आहे आणि मला या देशाच्या स्वातंत्र्य वेदीवरती चढायचंय. परिणाम ती घेतली आणि टिळक अण्णा दामोदराला निरोप देताना विचारतात अजून काही म्हणणंय. टिळक तुम्ही कर्मवादी आहात ना कर्मयोगिनी आहात ना. माझी एवढीच इच्छा आहे की परत परत मला याच मातृभूमीमध्ये जन्माला यायचं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. याला रिबॉर्न थेरी असं म्हणतात. रिबॉर्न थेरी. परत परत याच भूमीमध्ये जन्माला यायचे. मुक्त नाही या भूमीसारखी भूमी कुठे हो या जगतामध्ये. तुकोबाराय कुठे या जगतात. ज्ञानोबाराय कुठे या जगतामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज कुठे. महाराणा प्रताप कुठे हो या जगतात. तुलसीदास कुठे. मीराबाई कुठे. शिवाजी महाराज कुठे. संभाजी महाराज कुठे. या जगात कुठेही नाही तो ते आपल्याकडेच आहे. म्हणून आपल्या शेजारचा बांगलादेश कितीही असंतुष्ट झाला तरी बांगलादेशाची वेळ आपल्या देशात येणार नाही. याला कारण ही भूमी तुकोबाराय यांची आहे. ही भूमी ज्ञानोबाराय यांची आहे. वेळ या जगतामध्ये हे विश्वाची माझे घर हा संदेश इथून गेलाय. त्यामुळे वेळ आपल्यावर तशी येणार नाही. घाबरायचं काहीच कारण नाही. काही लोक आमच्याला पुढच्या पिढीत अरे काय पुढच्या पिढीचं. ज्या भूमीमध्ये गोपालकृष्ण खेळला ज्या भूमीमध्ये भगवान रामचंद्र खेळले त्या भूमीमध्ये अशी वेळच येणार नाही. याला कारणच येते. कारण ही भूमी परत येणारी भूमी आहे. मुक्त नाही व्हायचं इथे यायचंय परत. कशासाठी तुझं जास्तीत जास्त कीर्तन तुझं जास्तीत जास्त भजन तुला प्रत्यक्ष पाहण्यासाठी यायचं देवा. तो देव मी भक्त ऐसे करी. साखरेची गोडी आहे गोड आहे गुळ गोड आहे पण गुळाला माहिती का गोड म्हणजे काय माहित नाही. ज्ञानोबारांनी काय सुंदर उदाहरण दिले. सूर्याला माहिती का अंधकार म्हणजे काय. कुठे एखाद्याला सूर्याला जाऊन विचार बाबा सूर्या तू रोज उगवतोस आणि तू उगवल्यावरती सगळा अंधकार निघून जातो. त्या सूर्यामुळे अंधकार अंधार मला नाही माहित बाबा अंधार म्हणजे काय असतं. साखरेला जर विचारायला गेला गुळाला विचारायला गेला अरे गुळोबा अहो साखरोबा तुम्ही किती गोड आहात ती म्हणे मला माहिती नाही बाबा मी आहे ते आहेच. तसं आहे
इथे काय आहे, जन्माला आल्यावरती काय मजा हे त्याला नाही कळणार हो, ती आपल्याला कळते आणि ती आपल्याला कळावी म्हणून तर तुकोबाराय म्हणतात हेचे दान दे का देवा, हेचे दान दे का देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, हेचे दान दे का देवा, हेचे दान दे का तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाचे, सुखे घालावे आम्हाचे, हेचे दान दे का देवा, हेचे दान दे का देवा, तुझा